नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. वेंगुर्ला मार्गावरील चंदगड तालुक्यातील सुपे आरटीओ चेकपोस्ट नाक्याजवळ असणाऱ्या स्पीड ब्रेकरमुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. राज्यात सर्वत्र स्पीड ब्रेकरना बंदी असताना देखील नियमबाह्य हे स्पीड ब्रेकर अपघातास कारणीभूत होत असून येथील स्पीड ब्रेकर काढावेत अशी मागणी सर्वच वाहनदारांच्याकडून होताना दिसत आहे. चंदगड बेळगाव मार्गाची रुंदी कमी आहे, त्यातच सध्या ह्या मार्गावर वाहनांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली असून सुपे येथील आरटीओ चेकपोस्ट नाक्यावर लागूनच असणाऱ्या स्पीड ब्रेकरमुळे चारचाकी वाहनांच्या बरोबर दुचाकी वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 100 ते 200 फुटावर जवळपास 3 ते 4 ठिकाणी असणाऱ्या या स्पीड ब्रेकरमुळे दुचाकी वाहनधारकांना कमरेचा त्रास सहन करावा लागत आहे. काही वेळा हे स्पीड ब्रेकर वरून जात असताना वाहने आदळून बंद पडत आहेत. चंदगड तालुक्यातील बरेच रुग्ण रुग्णवाहिकेतून बेळगावला हॉस्पिटलला घेऊन जावे लागतात. यावेळी देखील या स्पीड ब्रेकरचा त्रास पेशंटला होतोच, त्याचबरोबर ह्या 3 ते 4 ठिकाणी असणाऱ्या स्पीड ब्रेकरमुळे वेळ पण वाया जातो. राज्यात सर्वत्र स्पीड ब्रेकर नसताना या सुपे आरटीओ चेकपोस्ट नाक्यावर खरोखर स्पीड ब्रेकरची आवश्यकता आहे का याची पाहणी करणे गरजेचे आहे. नसल्यास फक्त तपासणी नाक्यावरून जाणाऱ्या मार्गावर स्पीड ब्रेकर असावे. जो जनरल इतर वाहनांसाठी जाणाऱ्या असणाऱ्या मार्गावरील स्पीड ब्रेकर काढून टाकावे अशी मागणी वाहनदारांकडून होत आहे. वास्तविक पाहता स्पीड ब्रेकरची खरोखर गरज असेल तर ते नियमानुसार रुंदी 3.7 मीटर म्हणजेच 12 ते 14 फूट रुंद असलेल्या गतिरोधकाची उंची 6 ते 8 इंच असावी लागते. IRC नुसार निमुळते गोलाकार असावे लागतात. त्याचबरोबर नियमानुसार स्पीड ब्रेकरच्या मागे किमान 40 फुटावर स्पीड ब्रेकरची सूचना देणारा ठळक फलक लावण्याची गरज आहे.